भारतीय जवान प्राणपणाने लढत होते। प्रत्येक भारतीय जवान प्राणपणाने लढत होते। यामध्ये उद्देश कोणता आहे? भारतीय जवान। व्हेरी गुड, भारतीय जवान। आणि विजय कोणता आहे? प्राणपणाने लढत होते। आणि शॉर्ट मध्ये हात होते। ठीक आहे, भारतीय जवान समजलं? यानंतर आपण दुसरा टॉपिक बघू। ठीक आहे, समजलं? लिहिले? केले? शब्दांच्या जाती बघू। चार जाती बघू। शब्दांच्या जाती या आलेच पाहिजे। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। आणि त्या माझ्याकडे तो उद्देशला विशेषण म्हणतात। उद्देशाच्या समोर या विशेषण, विशेषण। हा, त्या उद्देश कधी कधी काय म्हणजे उद्देश नाही विचारणार, विशेषण विचारतात। हा, विशेषण म्हणजे कर्ता होया। विशेषण म्हणजे कर्ता आणि विशेषण म्हणजे नामाबद्दल माहिती सांगणार। ठीक आहे, एंड आउट समजलं ना? उद्देश जे विचारतो त्याला विशेष्य म्हणतात आणि विशेष्य म्हणजे कर्ता। विशेष्य म्हणजे कर्ता। ते शब्द लिहून ठेवा उद्देशच्या समोर आणि यामध्ये तर नक्की आहे। समजलं? मग शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे चार वर्ड विचारणार। ठीक आहे, नाम माहितच आहे। नाम माहित आहे ना? प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास किंवा गुणधर्म दर्शवणाऱ्या शब्दाला नाम म्हणतात। कोणत्याही वस्तूला, प्राण्याला, व्यक्तीला दिलेले एखादे नाव म्हणजेच नाम। नाव आणि नाम। ठीक आहे, नाव म्हणजेच नाम। ठीक आहे, कोणाला याचं नाव काय आहे? त्याचं म्हणजे एखाद्या वस्तूला, प्राण्याला, व्यक्तीला दिलेले नाव म्हणजे नाम। नाव ओळखता येईल? ओळखता येईल? बस नाव तर सोपं आहे। ठीक आहे, वाक्यामध्ये नाव सांगा म्हणतात सोपं आहे, पण नाव विचारणार नाही तुम्हाला, कदाचित विशेषण विचारू शकतात। आणि सर्वनाम, सर्वनाम नाव तर सगळ्यांना माहितच आहे। गोविंद नाव आहे, घोडा आहे, असं। ठीक आहे, कोणाला प्रश्न आहे? कोणाचे प्रश्न आहेत का? सर्वनाम आता मी म्हणतो सोम शाळेत येतो, सोम अभ्यास करतो, सोम परिपाठात हजर राहतो, सोम निबंध लिहितो, सोम
चित्र काढतो, सोम चांगला मुलगा आहे, म्हणजे मी काय करत आहे, सोमला पुन्हा 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 गोष्टी करत आहोत. म्हणजे सोमच्याच नावाचं पुन्हा पुन्हा वाच्यता करत आहे. पण त्यापेक्षा सोम शाळेत येतो, तो अभ्यास करतो, तो परिपाठात उपस्थित राहतो, तो चित्र काढतो, तो गाणी म्हणतो, तो काय झाला, कोणाबद्दल आहे, सोम काय आहे, सोम काय आहे, म्हणजे नामाबद्दल वापरणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो. ठीक आहे. एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून ठीक आहे. तुमच्याकडे आहे ना मार्गदर्शिका, ते लिहा, लिहा ना. आता मी सांगतो कोणकोणते आहेत सर्वनाम. मी, आम्ही, लिहा आहे, आपण, तुम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे सर्वनाम विचारते. ठीक आहे. सर्वनाम विचारताना हे शब्द लक्षात ठेवा. हे मी, आम्ही, आपण, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे सर्वनाम आहे. काय आहे, हे सर्वनाम आहेत. आणि या वाक्यामध्ये हे येणार. आणि जर परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं सर्वनाम कोणतं आहे, वाक्यामध्ये शोधायचं आणि याला पकडायचं. तू सोस काय म्हणायचं, तू सोस सर्वनाम, काय म्हणायचं, तू सोस सर्वनाम. आता मी तुला लिहितो, समजलं. एंड आउट विशेषण. नामाबद्दल माहिती सांगते. नामाबद्दल विशेष माहिती. नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्याला सर्वनाम म्हणतात. सर्वनामाचे प्रकार बी आहेत, नामाचेही प्रकार आहे, सर्वनामाचेही प्रकार आहे. समजलं. नामाचेही प्रकार आहे, सर्वनामाचेही प्रकार आहे, विशेषणाचे प्रकार आहेत. पण ते मोठ्या वर्गासाठी लागू पडेल. तुम्हाला इतर हेच विचारण्यात करायचं. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. विशेषण समजलं. नामाबद्दल विशेष कोण, श्याम सुंदर हुशार मुलगा आहे. याच्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे, विशेषण कोणतं आहे, श्याम सुंदर हुशार मुलगा आहे. हुशार काय आहे, कोणाबद्दल माहिती सांगितलं, हुशार. आणि श्याम काय आहे, आणि तेच म्हणतो नामाबद्दल विशेष माहिती. नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे गुण, गुणधर्म, चांगले गुण, भाववाचक, संख्या, हे जे सांगतील हे काय विशेषण. बघा बलाचे इथं या, याचं समजलं. हे सर्वनाम आहे आणि विशेषणचे बलाढ्य काय घ्या, बलाढ्य, हुशार, आठशे, उंच, कडू इत्यादी.
क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद म्हणतो. ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद म्हणतात. चांगलं लिहा, नोट करून ठेवा. आणि हे कधी कामात येते. आपण 5व्या वर्गातच कामात आहे असं नाही. समजलं. पुढच्या वर्गात 10वी वर्ग 12वी वर्ग हेच कामात आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हेच विचारतात. ठीक आहे ना. म्हणजे हे आताच 5व्या वर्गापर्यंतच मर्यादित आहे असं नाही. व्याकरण मर्यादित नसतो. किती वेळ लवकर लिहा, नाहीतर मार्गदर्शिकेमधून घरी लिहा. ठीक आहे. वाक्य लिहितो. करणाऱ्या गोड आहे. खूप गोड आहे. खूप गोड आहे. आता तुम्हाला या प्रश्नात हा वाक्य आहे. या वाक्यात तुम्ही उद्देश विचारा, विशेष विचारा, विशेषण विचारा, विधेय विचारा. तुम्ही या वाक्यात काय, कशाला, कोणासाठी व्याकरणाचे सगळे घटक विचारा. या वाक्यात मिळतील. समजलं. आपल्याला ते विचारण्याचं सवय पाहिजे. आपल्याला इथं काय काय शोधता येईल ते माहीत झालं पाहिजे. तेव्हा आपण ते व्याकरण परिपूर्ण होणार. समजलं. निव्वळ आपण विशेषण विचारून चालणार आहे. आपल्याला सर्व व्याकरणाच्या दृष्टीने कोणकोणते प्रश्न विचारू शकतात याच्यावर ते सांगता आलं पाहिजे आणि ते तर्कबुद्धी वापरता आलं पाहिजे. तेव्हाच आपण ते मराठीचे प्रश्न सोडवू शकतो. समजलं. आपण जर म्हटलं एखाद्या पुस्तकात दिलेले असेल त्यामध्ये विशेषण कोणतं आहे ते सांगा म्हटलं तर तुम्ही पटकन सांगा. काय सांगाल. विशेषण कोणतं आहे. कोणता आहे. गोड हा विशेषण आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये जर तुम्हाला उद्देश विचारला तर काय सांगा. कोण आणि काय न प्रश्न विचारायचा. नारा नाऱ्यांना सोडायचं. काय गोड आहे. मग करता काय भेटला. म्हणजे हा उद्देश झाला आणि हा विशेष झाला. ठीक आहे. म्हणजे अशा दृष्टीने आपल्याला ते प्रश्न विचारता आले पाहिजे. अशा दृष्टीने आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. तेव्हाच आपण ते मराठीचे सर्व प्रश्न सोडवू शकतो. समजलं. म्हणजे पुस्तकात जर विशेषण विचारलं ते सांगायचं नाही. आपल्याला आणखी दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे. समजलं. क्रियापद समजलं. क्रियावाचक शब्द काहीतरी करत आहे, काहीतरी होत आहे. समजलं. कोणती तरी काम करत आहोत
त्याला क्रियापद म्हणतात आणि क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतो. आपण बघूया. आहे, नाही, करत आहे, करत आहे. आहे हा क्रियापद. समजलं? समजलं आहे तुम्हाला? मग शब्दाच्या जातीमध्ये 4 जाती विचारतील. कोणकोणते? कोणकोणते? नाम म्हणजे एखाद्या प्राण्याला, पक्षाला, व्यक्तीला, वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम. सर्वनाम. सर्वनाम सर्वनाम म्हणजे त्याची व्याख्या काय आहे? काय सांगितलं? नामाबद्दल विशेष नाही, नामाबद्दल माहिती सांगायला नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाऐवजी मी काय म्हणतो? उदाहरणार्थ सोम शाळेत जातो, सोम अभ्यास करतो, सोम परिपाठात उपस्थित राहतो, सोम चित्र काढतो, सोम गाणे म्हणतो. म्हटलं मग आपण सोम सोम हे वारंवार म्हणत आहोत ना, तर त्याच्याऐवजी जो शब्द लागतो आता कसं म्हणणं? सोम शाळेत जातो, सोम तो परिपाठात उपस्थित होतो, तो रोज गाणे म्हणतो, तो चित्र काढतो. त्या सोमच्या ऐवजी कोणता शब्द आलेला आहे? तो. आणि तो म्हणजे काय झाला? मग सर्वनामाचे उदाहरण कोणकोणते आहे? तो, ती, ते, आम्ही, आपण, हा, ही, हे. समजलं? आणि हे असे शब्द आलं तर त्या शब्दाला पकडायचं आणि त्याला म्हणायचं तूच सर्वनाम हो. आता तू तुला समजलं? समजलं? शब्दांच्या जाती किती जाती सांगितलं? 8 सांगितलं. 4 वरच प्रश्न विचारले. ठीक आहे? आता तुम्हाला मेन सांगतो विराम चिन्ह. काय सांगतो? विराम चिन्ह. हे महत्वाचं आहे. मी ते प्रश्नपत्रिके जे उत्तर येते, जे लवकर सोडवता येईल आणि ज्याच्यामुळे आपल्याला गुण मिळतील ते लवकर लवकर सांगितलं. ठीक आहे? आणि बाकी पूर्ण बाकी नंतर त्या विषयात. आणि जेव्हा तुम्हाला असं बोलवण्यात येईल तेव्हा नंतर सांगतो. विराम चिन्ह. विराम चिन्हाचे नाव तुम्हाला माहित आहे. विराम म्हणजे आपण सतत बोलत असलो आपण थांबतो ना, विश्रांती घेतो ना, तसंच वाक्यामध्ये असतं. मध्ये येते, वाक्यामध्ये बी भांडणामध्ये येते. आपण अभ्यास पूर्ण मजेतून करायचा. समजलं? मग वाक्यामध्ये आपण मी जेव्हा बोलत आहोत मी बी एक आहे तर मला बी थांबता येईल. वाक्याला थांबता येणार नाही पण आपण द्यायचं. तू थांब बाबा, तिथं थांबायचं आहे. तिचं काय करूया? जेव्हा त्याला विराम चिन्ह जाऊ तेव्हा तू सजेल. वाक्य काय होईल? सजेल आणि तू चांगला दिसेल आणि बोलताना आपल्याला चांगलं बोलता येईल. समजलं? विराम चिन्ह लिहून टाका. मग मी सांगतो पूर्ण विराम, अर्धविराम, स्वल्पविराम,
उद्गाराचं चिन्ह अवतरण चिन्ह हे तुम्हाला हे 7 विचारतात, ठीक आहे. आणि एखादा आलं त्याला लिहून टाकायचं. तुम्ही प्रश्नपत्रिका पाहायचं अगोदरचे जे झालेले आहेत ना, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत ते समजलं ना. आणि जे सराव चाचणी झाली आहे तसंच प्रश्न येणार आहे, तेच येतील नाही पण तसंच येते, तो पॅटर्नच चांगला आहे. नंतर लिहा मी सांगतो, ठीक आहे. पूर्णविराम विधान किंवा वाक्य पूर्ण झाल्यावर लावतात, ठीक आहे. कधी लावायचं? वाक्य पूर्ण पूर्णविराम माहिती आहे ना, ठीक आहे. पूर्णविराम, ठीक आहे. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम लावतात. तुझं वाक्य पूर्ण झालं तू थांब, फक्त लावून द्यायचा पूर्णविराम, ठीक आहे. अर्धविराम 2 वाक्याला जोडताना, अर्धविराम 2 वाक्याला जोडताना म्हणजे हा पूर्ण आणि काम. आता कसं धड खूप गरजक ओके, हा एक वाक्य झालं. पण दुसरं वाक्य जोडायचं आहे म्हणून अर्धविराम. हा पूर्ण झाला का? त्या वाक्याला समोर कुठेतरी जायचं आहे, सांगायचं आहे म्हणून दुसरं वाक्य जोडतो. तर तो वाक्य अर्धविराम जोडतात, पण त्याच्या अगोदर उभयनामी अवयव येतो. पण किंवा परंतु हे जे शब्द आहे ते 2 वाक्याला जोडतात, ठीक आहे. पण पाऊस नाही, खूप गरजत होते पण पाऊस नाही. चिन्ह लक्षात ठेवा, ठीक आहे. वाक्य पूर्ण झाल्यावर 2 वाक्याला जोडताना पूर्णविराम समजलं. वाक्य पूर्ण झाल्यावर हे माइंड मध्ये ठेवा. अर्धविराम 2 वाक्याला जोडताना आणि ते शब्द कसे असतात? पण, परंतु किंवा या प्रकारे शब्द असतात. आणि नंतर स्वल्पविराम एकाच वाक्यात 2 पेक्षा अधिक शब्द आल्या, जसं श्यामसुंदर, सोम, अक्षरा, रोचना, कल्याणी हे सर्व 5वीचे विद्यार्थी आहेत. आपण ते एकच वाक्य एकाच जातीचे घेतात ना मुलांचं नाव
तेव्हा आपण स्वल्पविराम लावतो. समजत आहे का लिहिण्याचा? लक्ष ठेवा. समजत आहे की लिहिण्याचाच हा. तुम्हाला दिसते का? दिसते का? हुशार हुशार उदाहरण अभ्यासू खोटकर सुरेश इकडे ये. कोणत्याही वाक्याला पूर्ण विराम लागतो. कोणत्याही वाक्याला पूर्ण विराम लागतो, पण त्याच्या अगोदर आपल्याला विराम चिन्ह द्यायचं की प्रत्येक द्यायचं. हुशार हे गुण आहेत का ते? अभ्यासू खोटकर सुरेश इकडे ये. प्रश्न चिन्ह बघा. प्रश्न चिन्ह तर माहितच आहे. काय, कशाला, कशासाठी, कोण, कोणता असे जे प्रश्न आलं तर समजायचं, प्रश्न चिन्ह द्यायचं. ठीक आहे. इंग्रजीमध्ये WH आणि मराठीमध्ये क वरून प्रश्न येतात. ठीक आहे. प्रश्नार्थक दोन तीनच आहे. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी तू केव्हा आलास, तू केव्हा आलास, अवतरण चिन्ह, अवतरण चिन्ह. महत्वाची वाक्य असल्यास, महत्वाची वाक्य असल्यास हा महत्वाची वाक्य एकेरी अवतरण चिन्हामध्ये घ्यायचं. एकेरी अवतरण चिन्ह असं असते. ठीक आहे. आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे दोनदा येते. ठीक आहे. दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्याचं बोलणं जसंच्या तसं लिहिल्यास, समजलं? एखाद्याचं बोलणं जसंच्या तसं लिहिल्यास करा किंवा म्हणा असं महात्मा गांधीजीने म्हटलं होतं. तर महात्मा गांधीजीने म्हटलेले शब्द जसंच्या तसं लिहायचं आहे तर कोणत्या अवतरण चिन्हात लिहिणार? कोणत्या? एकेरी नाही, दुहेरी. आणि एखादं वाक्य आवडलं आणि कमी महत्वाचे असेल किंवा महत्वाचे असेल तेव्हा एकेरी अवतरण चिन्हात लिहायचं. समजलं? आता हे जेवढं मी सांगितलं ते घरी जाऊन पूर्ण रिव्हिजन करायचं. ठीक आहे. जेवढं सांगण्यात आलं ते पूर्ण घरी जाऊन रिव्हिजन करायचं. आणि प्रॅक्टिसच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथं आलं, सरांनी बोलवलं, आपण आलो, आज झालं कार्यक्रम, घरी गेलं, काहीच नाही केलं, असं होणार नाही. मंगळवारी बोलून आलो. हा, हे प्रॅक्टिस करायचं. आता हे कंटिन्यू घ्यायचं, कंटिन्यू करायचं. मी पहिलंच वाक्य म्हटलं, तुझी हात ऐकून जर कोणी आलं नाही तर तू पुन्हा चालू राहा. पत्रावरील काटे दत्तात्रेया पायाने तू एकटाच सोडून टाक. आता तुमच्या सोबत आम्ही आहोतच ना, एकटे नाही आहात ना, तेव्हा तुम्ही
पूर्ण अभ्यास करायचा. सकाळ दुपार संध्याकाळ रात्री एकच गोष्ट मनात ठेवायचं. शिष्यवृत्ती परीक्षेला सिलेक्शन व्हायचं म्हणजे व्हायचं. पहिलाच म्हटलं पात्र तर तुम्ही होणार 100% गॅरंटी. सिलेक्शन व्हायचं आहे. ठीक आहे. मेरिट मध्ये नंबर आणायचे आणि आपल्याला आपलं तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव समोर ठेवायचं. ठीक आहे. धन्यवाद.